हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत ह्युमन आय या स्ट्रक्चर ऑफ द आय बघूया. तर सगळ्यात पहिले इट एक्झिस्ट इन द पेअर. ओके, म्हणजे पेअरमध्ये आहे ते. ओके, नेक्स्ट आहे इट इज लोकेटेड ऑन द सॉकेट ऑफ द स्कल और ऑर्बिट. ओके, म्हणजे स्कलमध्ये हे सॉकेटमध्ये हे प्रेझेंट आहे आपले आय म्हणजे डोळे. ओके, तर डोळे एकतर पेअरमध्ये आहेत. नेक्स्ट आहे सॉकेट इन ऑफ द स्कलमध्ये आहे. त्याच्यामध्ये द आय इज मेड अप ऑफ द 3 लेअर. ओके, तर आय जे आहे ओके डोळा बनवण्यापासून आपल्याला किती 3 लेअर आहेत त्याच्यामध्ये. किती आयमध्ये 3 लेअर आहेत. फर्स्ट काय आउटर लेअरला काय म्हणतात स्क्लेरा असे म्हणतात. आणि नेक्स्ट काय कोरॉइड आहे. आणि इनरमोस्ट लेअर आहे त्याला काय म्हणतात रेटिना असे म्हणतात. तर अदर इम्पॉर्टंट पार्ट बघूया आपण. कॉर्निया. कॉर्निया म्हणजे काय फ्रंट पोर्शन ऑफ द आय. ओके, म्हणजे जो व्हाईट विजिबल जे दिसतं ना त्याला म्हणतात कॉर्निया म्हणतात. नेक्स्ट आहे ॲक्वियस ह्युमर. तर ॲक्वियस ह्युमर काय इट इज अ फ्लूड आहे. ओके, काय आहे फ्लूड आहे विच इज ॲक्वियस ह्युमर. ओके, म्हणजे एक फ्लूड आहे ते. ओके, डोळ्यामध्ये एक फ्लूड आहे तर त्याला म्हणतात ॲक्वियस ह्युमर. नेक्स्ट आहे प्युपिल. प्युपिल जे आहे तर सेंट्रल पोर्शन ऑफ द आयबॉल. ओके, तर प्युपिल कुठं लोकेटेड आहे सेंट्रल पोर्शनमध्ये आयबॉलमध्ये हे प्रेझेंट आहे. नेक्स्ट आयरिस. आयरिस इट इज अ सराउंडिंग टू द प्युपिल. ओके, म्हणजे आयरिस कुठं आहे प्युपिलच्या सराउंडिंगला आहे. नेक्स्ट लेन्स. लेन्स काय आहे ड्यू टू द लेन्स इमेज इज अ फॉर्मेशन. ओके, म्हणजे इमेज फॉर्मेशन कुठं होतं लेन्समुळं होतं. नेक्स्ट काय सिलियरी मसल. तर सिलियरी मसल जे आहे इट प्रेझेंट द बोथ द साईड ऑफ द लेन्स. इट कंट्रोल द पोझिशन ऑफ द लेंथ. ओके, म्हणजे पोझिशन ऑफ द लेन्स. ओके, तर सिलियरी मसल्स एकतर बोथ साईडला आहे. ओके, दोन्ही ठिकाणी पण सिलियरी मसल्स आहे. आणि लेन्सला जे आहे कंट्रोल कोण करतं सिलियरी मसल्स करतं. नेक्स्ट आहे व्हिट्रियस ह्युमर. तर व्हिट्रियस ह्युमर काय एक जेल लाईक अ फ्लूड आहे तर त्याला काय म्हणतात व्हिट्रियस ह्युमर म्हणतात. नेक्स्ट काय ऑप्टिक नर्व. ओके, म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये एक नर्व आहे तिचं नाव काय ऑप्टिक नर्व. ऑप्टिक म्हणजे काय रिलेटेड टू आय. सो ऑप्टिक नर्व इट अराईज फ्रॉम द पोस्टिरियर एंड ऑफ द आयबॉल. इट कनेक्ट टू ब्रेन. ओके, तर ऑप्टिक जे नर्व आहे ना एक तर आयबॉल आणि ब्रेन इथं काय आहे कनेक्ट आहे ते. ओके, ते ऑप्टिक नर्वमुळं काय झालेलं आहे ते कनेक्ट आहे. ओके, तर लेअर ऑफ द आय बघूया आपण. ओके, लेअर एक तर लेअर 3 आहेत. सगळ्यात पहिला आपण बघितलो होतो आउटरमोस्ट लेअर याला स्क्लेरा म्हणतात. नेक्स्ट लेअर कुठला होता कॉराइड होता. आणि इनरमोस्ट लेअर कुठला होता रेटिना होता. तर ह्यामध्ये आपण फर्स्ट बघूया स्क्लेरा. ओके, तर स्क्लेरा जे आहे ओके स्क्लेरा एक तर आउटरमोस्ट लेअर आहे. ओके, आणि इट इज अ डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, म्हणजे स्क्लेरामध्ये काय खूप सारे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आहे तिथं प्रेझेंट आहे स्क्लेरामध्ये. नेक्स्ट काय कोराइड हे काय आहे मिडल लेअर आहे. काय आहे मिडल लेअर आहे. आणि इट इज अ थिन टुवर्ड द पोस्टेरियर एंड थिकर ऑन द अँटीरियर साईड ऑफ टू द फॉर्म द सिलियरी मसल्स. तर कोराइड काय एक तर मिडल लेअर आहे. आणि सेकंड काय पोस्टेरियर साईडला आहे आणि थिक्कर आहे. ओके, त्याचं जे आहे थिक्कर आहे आणि तिथं सिलियरी मसल्स पण आहे. नेक्स्ट आहे रेटिना. तर रेटिना जे आहे आत्ताच बघितलं होतं आपण इनमोस्ट लेअर आहे. आणि ह्याच्यामध्ये पण आहे कंपोज ऑफ द 3 लेअर ऑफ द सेल. ओके, म्हणजे रेटिनामध्ये काय 3 लेअर ऑफ द सेल आहेत. फर्स्ट कुठला आहे गँग्लियन सेल आहे. सेकंड बायपोलार सेल. आणि थर्ड काय आहे फोटो रिसेप्टर सेल. तर फोटो रिसेप्टर सेलमध्ये काय एक तर रॉड आहे आणि दुसरं काय कोन आहे. ओके, तर नेक्स्ट आहे रेटिना. त्याच्यामध्ये रोड आणि कोन्स बघूया आपण. तर ओके, तर लाईट सेन्सिटिव्ह स्क्रीन ऑन विच द इमेज इज अ फॉर्म. ओके, म्हणजे इमेज फॉर्मेशन होतं सगळ्यात पहिलं लाईट सेन्सिटिव्ह स्क्रीनवरती. रेटिनामध्ये काय 2 सेन्सिटिव्ह सेल आपण बघितलेलं होतं. फर्स्ट कुठला रॉड्स आहे दुसरं कुठलं आहे कोन्स आहे. तर रॉड्स आणि कोन्स रिसीव्ह द लाईट अँड जनरेट द इलेक्ट्रिकल सिग्नल. ओके, म्हणजे रॉड्स अँड कोन्स जे आहे ना ते काय जनरेट करतं इलेक्ट्रिकल सिग्नल जे जनरेट करतं. तर तर रॉड्स अँड कोन कंटेन द फोटो पिगमेंट. तर ह्यामध्ये काय आहे फोटो पिगमेंट आहे. तर फर्स्ट बघूया आपण रॉड्स. तर रॉड्समध्ये एक पिगमेंट आहे. तर इट कंटेन द पर्पल रेड कलर पिगमेंट रोडोप्सिन अँड दिस इज अ रिस्पॉन्सिबल फॉर द लो लाईट लेवल. ओके, तर रॉड्स जे आहे एक तर पर्पल रेड कलर आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये एक पिगमेंट आहे त्याचं नाव काय रोडोप्सिन आहे. काय आहे रोडोप्सिन आहे. आणि हे जे डीम लाईटला रिस्पॉन्सिबल आहे. ओके,
अँड रॉड्स मोर न्यूमरस दॅन कोन्स. ओके, तर रॉड्स काय आहेत, जास्त आहे ॲज अ दॅन कोन्स. ओके, तर रॉड्स म्हणजे काय आहे की सगळ्यात पहिलं एक तर रोडोप्सिनमध्ये एक पिगमेंट आहे, त्याचं नाव काय, रोडोप्सिन आहे. तर ह्या इमेजमध्ये आपण बघूया, हा जो वरचा भाग आहे ना त्याला म्हणतात आयलिड म्हणतात. हे आयलिड आहे. नेक्स्ट हे आयलिड आहे. नेक्स्ट प्युपिल जे आहे, हे जे प्युपिल आहे ना तिथं प्युपिल आहे. स्क्लेरा म्हणजे व्हाईट जे दिसत आहे ना त्याला म्हणतात स्क्लेरा म्हणतात. आणि आयरिस कुठं आहे, बघा इथं आहे. ओके, तर स्ट्रक्चर ऑफ द आय बघूया. तर स्ट्रक्चर ऑफ द आयमध्ये जे रेटिना आहे ना, रेटिना इनरमोस्ट लेअर आहे. बघा ना, इनरमोस्ट लेअर आहे. आणि तिथं आपण बघितलं होतं ऑप्टिक नर्व आर कनेक्टेड टू ब्रेन. ओके, आणि ह्याच्यामध्ये विट्रियस ह्युमर एक फ्लूड लाईक अ स्ट्रक्चर आहे, हे आपण बघितलं होतं. नेक्स्ट स्क्लेरा म्हणजे व्हाईट पार्ट, ह्याला काय म्हणतात, स्क्लेरा असे म्हणतात. लेन्स आहे. ॲक्वेस ह्युमरचे ते पण एक फ्लूड लाईक अ स्ट्रक्चर आहे. कॉर्निया आहे. आणि नेक्स्ट कुठला आहे, सिलिअरी मसल्स कंट्रोल कुणाला करतो, लेन्सला कंट्रोल करतो. ओके, आणि अजून एक मीडियट रेक्टस मसल्स पण आहे तिथं. आणि इथं पण एक मसल्स आहे, लॅटरल रेक्टस मसल्स आहे. आणि हे काय आहे, मॅक्युला. ओके, तर मॅक्युला इज अ पार्ट ऑफ आय. ओके, तर आपण आत्ता बघितलं रॉड्स बघितलं, आता कोन्स बघूया. तर कोन्स जे आहे, तर सगळ्यात पहिलं द कोन्स कंटेन द पिगमेंट रिस्पॉन्सिबल रेड, ग्रीन अँड ब्लू लाईट. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये 3 कलर आहेत कोनमध्ये. एक तर रेड आहे, दुसरा कुठला आहे, ग्रीन आहे, आणि ब्लू लाईट आहे. आणि द कोन आर रिस्पॉन्सिबल फॉर द डे लाईट. ओके, डे लाईट अँड द कलर विजन. म्हणजे रॉड्समध्ये काय आहे, लो लाईटला या डिम लाईटला रिस्पॉन्सिबल आहे रॉड्स. आणि कोनमध्ये काय आहे की डे लाईट आणि कलर विजनमध्ये ते रिस्पॉन्सिबल आहेत. कोन आहे. आणि द सम ॲनिमल्स इज नॉक्टरियल, दे ॲक्टिवेटेड नाईट. फॉर एक्झाम्पल ऑल आर सी ॲट द नाईट बिकॉज दे हॅव मोर रॉड अँड रॉड्स आर ॲक्टिव्ह. ओके, तर हे लक्षात ठेवा की ऑलमध्ये जे आहेत ना त्याच्यामध्ये मोर रॉड्स आहेत. काय आहेत, मोर रॉड्स आहेत. आणि खूप सारे ॲक्टिव्ह आहेत त्याच्यामध्ये, कारण ते रात्रीमध्ये पण दिसतात ना, त्याच्यामुळं तर रॉड्स आर रिस्पॉन्सिबल फॉर डीम लाईट. ओके, नेक्स्ट आहे ब्लाइंड स्पॉट. ओके, ब्लाइंड स्पॉट जे आहे, द रिजन टुवर्ड्स द पोस्टेरियर पोल ऑफ द आयबॉल वेअर द फोटोरिसेप्टर सेल आर नॉट प्रेझेंट. ओके, तर आपण हे बघितलं की ब्लाइंड स्पॉट कुठं आहे की पोस्टेरियर पोलमध्ये आहे. आणि देअर आर नॉट प्रेझेंट म्हणजे तिथे इमेज वगैरे फॉर्मेशन नाही होत. कुठं, ब्लाइंड स्पॉटमध्ये इमेज फॉर्मेशनच होत नाही आहे तिथं. नेक्स्ट आहे दिस रेटिना हॅज अ सिंगल स्पॉट, फॉर एक्झाम्पल ब्लाइंड स्पॉट. द इमेज फॉर्मेशन डज नॉट टेक्स प्लेस बिकॉज ऑफ द नो फोटो रिसेप्टर सेल आर प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलर पार्ट. येस, आपण आत्ता बोललोच होतो की ब्लाइंड स्पॉटमध्ये काय रेटिनामध्ये एक सिंगल स्पॉट आहे, त्याचं नाव काय, ब्लाइंड स्पॉट. तर त्यामध्ये इमेज फॉर्मेशन होत नाही आहे, तर त्याला काय म्हणतात, ब्लाइंड स्पॉट असे म्हणतात. सो ठीक आहे, थँक्यू.